In this lecture, we are going to study how to write the algorithms using functions. Okay. Now we have remained with the shell sort algorithm. Okay. But in your syllabus book there is no algorithm, so I have to prepare that algorithm. Then I will explain you. Okay. So for now आपण काय करूयात की अल्गोरिदम वरून ठीक आहे आपण प्रोग्राम कसे लिहिले डायरेक्ट मेन मध्ये ते आपल्याला कळालं, बट तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये कसं आहे मी आधी मेन मधून काय घेतली की तुम्हाला अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसे राईट डाऊन करायचे ते प्रॉपर कळण्यासाठी, बट प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला युजिंग फंक्शन आहे प्रोग्राम. ओके. सो युजिंग फंक्शन आपण कसं करायचे ते प्रोग्राम. सो आपण काय करू की स्टार्टिंगला सेपरेट म्हणजे इन्सर्टिंग इलेमेंट इनटू ॲरे युजिंग फंक्शन, डिलीटिंग इलेमेंट इनटू ॲरे. मी ऑल अल्गोरिदम नाही घेणार आहे, फक्त जस्ट 2-3 घेणार आहे. मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही बाकीचे करा. सेपरेट प्रोग्राम युजिंग फंक्शन. ओके. आणि मग तुम्हाला एक मेनू ड्रिव्हन प्रोग्राम शिकवते ज्याच्यामध्ये ऑल द ऑपरेशन्स ऑफ ॲरे इनटू द वन प्रोग्राम आपल्याला करायचे आहेत. सो तुम्हाला प्रॅक्टिकलला मेनू ड्रिव्हन पण प्रोग्राम असतो. म्हणजेच काय एकाच प्रोग्राम मध्ये इन्सर्टिंग इनटू ॲरे, डिलीटिंग फ्रॉम ॲरे, सर्चिंग, लिनियर, बायनरी, बबल सॉर्ट हे सगळं एकाच प्रोग्राम मध्ये असतं. सो तो पण आपण प्रोग्राम घेणार आहे. ओके. सो फर्स्ट आता मी तुम्हाला सांगते की सेपरेट प्रोग्राम कसे करायचे युजिंग फंक्शन. ओके. सो फर्स्ट आपण घेऊयात inserting element into array. ओके. नाउ आपल्याला अल्गोरिदम माहिती आहे. सो अल्गोरिदम तुम्ही काय करा साइडला ठेवा. आता मी डायरेक्टली अल्गोरिदमनी फंक्शननी प्रोग्राम कसा करायचा ते सांगते. ओके. सो बघा आता पहिल्यांदा तर आपण हेडर फाइल इन्क्लूड करणार. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो फंक्शन डिक्लेरेशन करतो. सो सपोज मी फंक्शनला नेम दिला, आता इन्सर्टिंगचा आहे सो इन्सर्ट. ओके. सो जनरली आर्ग्युमेंट्स किती द्यायचे नाही दिले तरी चालतात, बट काय करा की जेव्हा तुम्ही सेपरेट प्रोग्राम करता युजिंग फंक्शन तेव्हा काय करा त्या फंक्शनला आर्ग्युमेंट द्या. ओके. सो आर्ग्युमेंट किती द्यायचे इट डिपेंड्स ऑन तुमच्या अल्गोरिदमला इनपुट काय आहे. ओके. सो सीचं जे फंक्शनचं चॅप्टर आहे ते एकदा परत रिवाइज करा की जेव्हा आपण आर्ग्युमेंट्स देतो फंक्शनला तर आर्ग्युमेंट्स मीन्स व्हॉट नंबर ऑफ इनपुट्स फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोग्राम. आता आपलं काय प्रोग्राम किंवा अल्गोरिदम इन्सर्टिंग एलिमेंट इनटू ॲरे, तर आपण इनपुट काय घेतो युजर कडून मग अल्गोरिदम स्टार्ट करतो. सो अल्गोरिदम स्टार्ट करण्याच्या आधी आपण काय घेतो एन साइज ऑफ द ॲरे. ओके. त्याच्यानंतर पूर्ण ॲरे आपण ॲरे मध्ये इलेमेंट्स टाकतो जेवढे एन आहेत तेवढे. सपोज एन ची साइज मी 5 घेतली तर आपण 5 इलेमेंट्स ॲरे मध्ये टाकतो. ओके. ते एक इनपुट घेतो. त्याच्यानंतर इन्सर्टिंग इलेमेंट आहे. सो ह्या अल्गोरिदम मध्ये आपण काय करतो आयटम कोणता तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे आणि के कोणत्या पोझिशनला इन्सर्ट करायचा आहे. तर हे सगळ्या व्हॅल्यूज आपण काय घेतो युजर कडून घेतो. देन अल्गोरिदम स्टार्ट करतो. सो इन्सर्टिंग इलेमेंट इनटू ॲरेला आपलं इनपुट काय येणार नंबर ऑफ इलेमेंट्स, आयटम टू इन्सर्ट अँड पोझिशन टू इन्सर्ट. सो ॲरे साठी काय असतो डेटा टाइप इंटीजर आणि ॲरे आहे म्हणून सबस्क्रिप्ट. त्याच्यानंतर एन साठी ऑब्विसली एन पण इंटीजर, आयटम पण इंटीजर आणि के पण इंटीजर. ओके. सो दिस इज युअर फंक्शन डिक्लेरेशन. ठीक आहे. सो बघा 1-2 याचे मी तुम्हाला करून देणार आहे, मग बाकीचे तुम्ही करायचे आहेत. ओके. सो बघा व्हॉइड इन्सर्ट ॲरे केला 1 डायमेन्शनल ॲरे का कारण की तो इनपुट आहे एन, सेकंड पॅरामीटर एन साठी, थर्ड पॅरामीटर आयटम आणि फोर्थ पोझिशन. कोणतेही 4 इनपुट आहेत ना तर 4 पॅरामीटर येणार. ओके. त्याच्यानंतर मेन. सो फंक्शन विथ आर्ग्युमेंट असेल देन यू नो दॅट की आर्ग्युमेंटची व्हॅल्यू यू हॅव टू गिव्ह इट. तुम्हाला कुठे घ्यायची आहे यू हॅव टू एंटर इन द मेन फंक्शन. ओके. फंक्शनला आर्ग्युमेंट असेल तर त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू यू हॅव टू एंटर इन अ फंक्शन मध्ये त्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घ्यायची आहे. सो पहिल्यांदा जसं सेम आपण फक्त जो अल्गोरिदमचा जो कोड आहे ना जिथे इन्सर्शनचा अल्गोरिदम चालू होता आपली फर्स्ट स्टेप ते फक्त कुठे येणार आहे फंक्शन डेफिनेशन मध्ये येणार आहे, बाकी सगळं मेन मध्येच येणार आहे. ओके. सो बघा ॲरे डिक्लेअर केला देन एन डिक्लेअर केला तर ॲरेचे इलेमेंट स्कॅन करायला आपल्याला आय लागतो. मग तुम्ही म्हणताल की आय का नाही, आय साठी का नाही आर्ग्युमेंट दिलं बिकॉज आयची व्हॅल्यू आपण स्कॅन नाही करत. आयची व्हॅल्यू डायरेक्ट आपण आय इज इक्वल टू 1 असं इनिशियलाइज करतो. स्कॅन मीन्स व्हॉट स्कॅनएफ मीन्स युजर कडून आपण व्हॅल्यू कशाची घेतो ॲरेच्या इलेमेंटची एनची
आयटम टू इन्सर्ट आणि पोझिशन. सो आय ची व्हॅल्यू आपण स्कॅनएफ नाही करत, ती डायरेक्टली घेतो. ओके, सो आय हे फक्त ॲरेची व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी आहे. ओके, त्याच्यानंतर आयटम आणि के. ओके, सो पहिल्यांदा जेवढे आर्ग्युमेंट्स आहेत त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे. सो फर्स्ट प्रिंटएफ एंटर एन. पहिले आपण एन स्कॅन करतो. एम्परसेंड एन. ओके, नाउ प्रिंटएफ. आता एन स्कॅन झाला सेकंड आर्ग्युमेंट. आता ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकणार. सो एंटर एलिमेंट्स इन ॲरे. ओके, नाउ ॲरे मध्ये व्हॅल्यू कशा टाकतो आपण? लूपनी. नाउ ह्या व्हॅल्यू कंप्लीट झालेल्या आहेत. ओके, सो फर्स्ट आर्ग्युमेंट पॅरामीटरची व्हॅल्यू घेऊन झाली, ॲरेची एन ची घेऊन झाली. नाउ पहिल्यांदा आपण ॲरे काय करू? डिस्प्ले करू बिफोर इन्सर्शन. सो बिफोर इन्सर्शन ॲरे विल बी अगेन फॉर लूप. प्रिंटएफ %d a of I. झालं. आता ॲरे डिस्प्ले करून झाला. आता आपल्याला कोणता आयटम आणि कोणत्या पोझिशनला इन्सर्ट करायचा आहे. सो जेवढे आर्ग्युमेंट आपण पास केले त्याची व्हॅल्यू वी हॅव टू एंटर इन अ मेन फंक्शन इटसेल्फ. देन आपण फंक्शन कॉल करणार, आधीच इन्सर्ट फंक्शन कॉल करणार नाही. नाउ एंटर आयटम अँड पोझिशन टू इन्सर्ट. देन एकाच ह्याच्यामध्ये करते, तुम्ही सेपरेट स्कॅनएफ केलं तरी चालेल. एम्परसेंड आयटम अँड एम्परसेंड के फॉर पोझिशन. ठीक आहे, झालं. सो जे जे रिक्वायर्ड होतं इन्सर्ट अल्गोरिदमला ऑल 4 आर्ग्युमेंट्स आपण मेन मध्ये व्हॅल्यू स्कॅन केलेली आहे. नाउ कॉल द इन्सर्ट फंक्शन. सो कॉल करताना जस्ट आपल्याला व्हेरिएबल नेम पास करायचे. ॲरे पास करायचा मीन्स ॲरेचं नेम. सेकंड आर्ग्युमेंट इज फॉर एन. Then third argument is for item and fourth is for position means k, and then get ch and main complete. Okay, now हे झालं मेन. नाउ इन्सर्ट कडे कॉल आला की प्रोग्राम कुठे जातो? इन्सर्टच्या डेफिनेशन कडे जाणार. सो मेन नंतर मेनच्या आधी आपण काय करतो? कॉल डिक्लेअर करतो, मेन मध्ये कॉल करतो. ओके, आणि मेनच्या नंतर डेफिनेशन लिहितो. सो आता आपण डेफिनेशन मध्ये काय, मेन नंतर काय लिहिणार आहे? आपण डेफिनेशन लिहिणार आहे. बघा, राईट डाऊन करून घ्या. मी प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. टाईप करताना परत एकदा एक्सप्लेन करेल. 3 आपण प्रोग्राम्स घेऊयात सेपरेट युजिंग फंक्शननी. इन्सर्टचा, डिलीटचा आणि बबल सॉर्टचा घेते. मग बाकीचे जे आहेत ते तुम्ही स्वतः करा, जे की आपण मेन मध्ये केलेले आहे ते युजिंग फंक्शनने. आणि मग मेनू ड्रिव्हन मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, सो आता मेन फंक्शन झालं. मेन फंक्शन नंतर आता आपण इन्सर्ट फंक्शनला ॲरे, एन आणि पोझिशन आणि आयटम ऑलरेडी पास केलेला आहे. नाउ मेन फंक्शन नंतर आपण काय लिहिणार? आता त्याची डेफिनेशन. डेफिनेशन लिहिताना नेम लिहिणं नेसेसरी असतं. डिक्लेरेशन करताना फक्त डेटा टाईप लिहिला तरी चालतं, बट डेफिनेशन लिहिताना यू हॅव टू डिक्लेअर व्हेरिएबल नेम ऑल्सो. ओके, आता बघा, ज्या व्हॅल्यू तुम्ही तिथे पास करणार कॉलला त्या सगळ्या इथे कॉपी होणार. आता जस्ट जे अल्गोरिदम आहे आपलं स्टेप 1 साइडला, तर अल्गोरिदम ठेवा इन्सर्टिंग एलिमेंटचं. मी जस्ट स्टेप राईट डाऊन करून टाकते. सो त्याच्यासाठी आता आपल्याला जे एक व्हेरिएबल लागेल, सो ते त्या फंक्शन मध्येच डिक्लेअर करायचं. ओके, बाकीचे जे व्हेरिएबल्स आहेत ते आपले ऑलरेडी इथं आहेत. ओके, सो इंट जे आपल्याला लागतो. नाउ पहिली स्टेप, जे इज इक्वल टू एन. देन व्हाईल जे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के. काय करतो आपण? ए ऑफ जे प्लस 1 मध्ये टाकतो. ए ऑफ जे ची व्हॅल्यू म्हणजे डाऊनवर्डला मूव्ह करतो. जे इज इक्वल टू जे मायनस 1. व्हाईल लूप कंप्लीट. अँड आफ्टर दॅट सिंपल ए ऑफ के इज इक्वल टू आयटम, जे की आपण ऑलरेडी मेन मध्ये घेतलेलं आहे. देन एन ची व्हॅल्यू एन प्लस 1 करणार. अल्गोरिदम कंप्लीट झालं. नाउ अल्गोरिदम कंप्लीट झाल्यानंतर एक्सक्यूज मी, अल्गोरिदम कंप्लीट झाल्यानंतर आता आपलं एक इलेमेंट इन्सर्ट होईल. सो आपण आता आफ्टर इन्सर्शन काय करू? डिस्प्ले करू.
सो फॉर I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. सो फक्त जो अल्गोरिदमचा कोड आहे तो आपल्याला टाकायचा आहे फंक्शन मध्ये. जस्ट झालं. आणि हे इथून इथपर्यंत तुमचा अल्गोरिदम आहे. आणि हे आपण अल्गोरिदम कंप्लीट झाल्यानंतर ऑब्वियसली वन न्यू आयटम विल बी इन्सर्टेड ॲट न्यू पोझिशन. ओके. सो आपण तो इन्सर्ट झालाय की नाही ते चेक करण्यासाठी आपण इथे डिस्प्ले करतो. ओके. सो आता याचा एकदा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवते. बघा आता. सो फर्स्ट आपण काय करणार, हेडर फाइल इन्क्लूड करणार stdio.h. ओके. आफ्टर दॅट conio.h. नाउ फंक्शन डिक्लेरेशन. सो void insert int. इथे तुम्ही ॲरे नेम दिलं तरी चालतं, बट शक्यतो डिक्लेअर करताना व्हेरिएबल नेम द्यायची गरज नाही. सेकंड पॅरामीटर इज फॉर n, थर्ड इज फॉर आयटम अँड फोर्थ इज फॉर पोझिशन टू इन्सर्ट. सो जे आपण अल्गोरिदम पहिले बघायचं. अल्गोरिदम एक्सप्लेन करताना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला विच आर द इन्ग्रेडियंट्स रिक्वायर्ड. सो जे रिक्वायर्ड आहे दॅट इज इनपुट. ओके. सो मी ईच अँड एव्हरी अल्गोरिदमला तुम्हाला एक्सप्लेन करत होते की प्रोग्राम स्टार्ट करण्याच्या आधी किंवा अल्गोरिदमचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याकडे काय काय पाहिजे. सो त्या इन्सर्ट अल्गोरिदम स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याकडे पाहिजे n, ॲरेची साईज, ॲरे मधले इलेमेंट्स, पोझिशन टू इन्सर्ट आणि आयटम टू इन्सर्ट. हे 4 पार्ट्स असल्याशिवाय, हे 4 इन्ग्रेडियंट्स असल्याशिवाय आपण अल्गोरिदम स्टार्ट करू शकत नाही. सो जे इन्ग्रेडियंट्स रिक्वायर्ड आहे ते आपल्याला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करायचं आहे सिंपल वे मध्ये. ओके. नाउ मेन. सो ॲरे. सो ऑब्वियसली जेवढे आर्ग्युमेंट्स आहेत त्याची व्हॅल्यू आपल्याला मेन मध्ये घेणं नेसेसरी असतं. परत एकदा फंक्शन विथ आर्ग्युमेंट जे आहे ते एकदा सी मधलं रिवाइज करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तरी मी एक्सप्लेन करतेच आहे. ठीक आहे. नाउ 1 by 1 आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू घ्या. एंटर n, scanf, %d, %n. Now printf, enter elements in array for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. Okay. Now n आपला स्कॅन करून झाला. Now array पण आता स्कॅन करून झाला. सो आता फक्त राहिलं आयटम टू इन्सर्ट आणि पोझिशन. सो बिफोर स्कॅनिंग दॅट, जस्ट बिफोर इन्सर्शन प्रिंट करा. I is less than or equal to n, I plus plus. Okay, now take item to insert, enter item and position to insert new element. ओके. सेपरेट स्कॅन केलं तरी चालेल. 2% पहिला आयटम साठी आणि दुसरा के साठी. ओके. नाउ ऑल दी इनपुट झालेले आहेत. सो इन्सर्टला पहिले ॲरे पास केला, n पास केला,
item पास केला and then k पास केला. Okay, now get ch and main complete. Now let's start with the insert function definition. So definition लिहितानी तुम्हाला variable name लिहिणं necessary आहे. ओके, सो अल्गोरिदम स्टार्ट करा. त्याच्यासाठी आपल्याला जे एक व्हेरिएबल लागतं सो ते स्टार्ट करा. व्हाईल जे इज ऍक्च्युली जे इज इक्वल टू के नाही, जे इज इक्वल टू एन. ओके, नाउ जे इज ग्रेटर दॅन और इक्वल टू के. तर आपल्याला मूव करायचं आहे डाउनवर्ड. ए ऑफ जे प्लस 1 मध्ये टाकायची ए ऑफ जे ची व्हॅल्यू, जे डिक्रीमेंट करायचा 1 नी. आफ्टर दॅट ए ऑफ के मध्ये टाकायची. बघा एवढं अल्गोरिदम तुमचं लर्न झालं पाहिजे. ए ऑफ के मध्ये टाकायची आयटमची व्हॅल्यू, एन 1 नी इन्क्रीमेंट करायचा. सो दिस इज युअर अल्गोरिदम आफ्टर जे इज इक्वल टू 1 फर्स्ट स्टेप आणि खालची एन प्लस प्लस लास्ट स्टेप. सो ह्याच्यानंतर तुमच्या ॲरे मध्ये न्यू इलेमेंट इन्सर्ट होईल. सो इन्सर्ट झालेला इलेमेंट आता आपण डिस्प्ले करू. ओके, जस्ट झाले. आता सेव्ह केलं. इन्सर्ट युजिंग किंवा इन्सर्ट फंक्शन करू डॉट सी. ओके, कंपाईल. ओके, इथे आता आपल्याला आय पण डिक्लेअर करावा लागेल बिकॉज तो आय आपण मेन मध्ये केलेला आहे. त्याचा स्कोप फक्त मेन पर्यंतच. एंटर एन, सपोज 6. आता 6 एलिमेंट्स टाकू. 10, 20, 30, 40, 50 कोणतेही तुम्ही टाकू शकता. ओके, नाउ मला जो आयटम इन्सर्ट करायचा आणि पोझिशन, सपोज मला 90 इन्सर्ट करायचा ऍट 4th पोझिशन. बघा 4th पोझिशनला 90 झाला आफ्टर इन्सर्शन बरोबर, आणि 40, 50, 60 पुढे गेले. ओके, सो हे झाले आपलं इन्सर्शन अल्गोरिदम युजिंग फंक्शन. ओके, नाउ लेट्स डिलीट अल्गोरिदम. डिलीट आणि बबल सॉर्ट हे 3 घेते, मग बाकीचे सर्चचे वगैरे तुम्ही करा. ठीक आहे, सर्च आणि जे आपण बाकीचे सॉर्ट बघितले आहेत ते. त्याच्यानंतर आता डिलीटिंग इलेमेंट फ्रॉम ॲरे युजिंग फंक्शन. ओके, नाउ बघा डिलीट इलेमेंट साठी अगेन आता आपण एक फंक्शन लिहू डिलीट. आता बघा डिलीट हे फंक्शन आहे ना, आपण आता टर्बो C++ यूज करतोय ना. जरी आपण सी प्रोग्राम सेव्ह करत असतो पण C++ मध्ये ना डिलीट हे सिस्टम डिफाईन्ड फंक्शन आहे. सो फक्त चालतं तसं लिहिलं तरी, बट शक्यतो काय करा डिलीटला जस्ट किंवा आपण रिमूव्ह असं नेम देऊ. ओके, डिलीटच्या ऐवजी बिकॉज सिस्टम डिफाईन्ड फंक्शन आहे. सो मी नाव दिलेला रिमूव्ह. ओके, आता डिलीट इलेमेंट आपण काय करतो की युजर कडून आपण पोझिशन घेतो आणि त्या पोझिशनला जो इलेमेंट आहे तो डिलीट होतो. कोणता आयटम नाही आपण डिलीट करत. आपला अल्गोरिदम काय की मी पोझिशन 3 टाकली तर 3rd पोझिशनला जो इलेमेंट आहे दॅट विल बी डिलीटेड. ओके, सो आपल्याला एक ॲरे लागेल ऍज अ आर्ग्युमेंट. सो युजर कडून डिलीट साठी इन्ग्रेडियंट काय, ॲरे, साइज ऑफ द ॲरे, साइज आणि पोझिशन. सो फक्त इथे 3च येणार. ओके, आयटम कोणता डिलीट करायचं ते आपण घेत नाही, ओनली अल्गोरिदम साठी रिक्वायर्ड आहे. परत एकदा अल्गोरिदम जे मी एक्सप्लेन केलेलं आहे फर्स्ट और सेकंड लेक्चर मध्ये, सेकंड लेक्चर मध्ये असेल, सो ते स्टडी करा परत एकदा. ओके, सो के पोझिशन टू डिलीट, एन आणि ॲरे एवढंच इनपुट येणार आहे रिमूव्ह साठी. ठीक आहे, नाउ मेन. सो ऑब्विसली जेवढे आर्ग्युमेंट्स आपण पास केले तेवढे आता आपल्याला मेन मध्ये घ्यावे लागतील. सो ॲरे साठी मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं, एन साठी, के साठी आणि आपल्याला आय एक लागेल. ओके,
नाउ प्रिंट एफ एंटर एन, हे सगळं सेम आहे बघा. स्कॅन एफ, आता आपलं जवळजवळ फर्स्ट 2 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत. 3 चॅप्टर्स मी तुम्हाला सिलेबस सेंड केलेला आहे, त्याच्यामध्ये चेक करा. आणि जे काही काही पॉइंट राहिलेले आहेत ना, फॉर एक्झाम्पल शेल सॉर्ट राहिले, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी राहिले, त्याच्यानंतर डायनॅमिक मेमरी अलोकेशन राहिले. तर मी कॉम्प्लेक्सिटी काय ठेवलं, बिकॉज सुरुवातीला जर मी तुम्हाला व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्सिटी घेतलं असतं तर ते तुम्हाला कळालं नसतं. बट आता आपण अल्गोरिदम शिकलोय ना, तर मी आता तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी एक्सप्लेन करू शकते. ओके, सो बघा, टाइम कॉम्प्लेक्सिटी, टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी ते राहिले, डायनॅमिक मेमरी अलोकेशन राहिले आणि शेल सॉर्ट राहिले. ओके, आणि अजून एखादा पॉइंट राहिला असेल तर तो एक्सप्लेन करेल. जवळजवळ आपले 3 चॅप्टर्स कंप्लीट होत आले. म्हणजे पहिले जे 3 आहेत ऍरे, तो 3 ह्याच्यामध्ये डिवाइड आहे, म्हणजे सॉर्टिंगचा वेगळा चॅप्टर आहे असं. ठीक आहे, तरी पण एकदा मी चेक करते परत काही चेंज झालेले आहेत का. बट अकॉर्डिंग टू द सिलेबस आय थिंक 3 चॅप्टर्स आपले कंप्लीट होत आलेले आहेत. ठीक आहे, त्यातले 4-5 पॉइंट फक्त राहिलेले आहेत. नाउ एम्परसन एन एंटर इलेमेंट इन ऍरे. नाउ आपण ऍरे मध्ये इलेमेंट्स एंटर करू. ऑब्वियसली फॉर लूप स्कॅन एफ. बघा, आता मी तुमचं ऍरे स्कॅन किती व्यवस्थित घेतले. सो आता तुम्हाला एकदम प्रॉपर यायला पाहिजे, बुक मध्ये बघायची गरजच नाही पडली पाहिजे आता. नाउ बिफोर डिलिशन एकदा ऍरे प्रिंट करू. printf. ओके, and last आता k enter position to delete. scanf k. सो 3 इनपुट्स होते, 3 आर्ग्युमेंट्स होते. ऍरे घेऊन झालेला आहे, एन स्कॅन करून झालेला आहे, अँड के फॉर इंटिजर लास्ट आर्ग्युमेंट फॉर पोझिशन ते पण झालेलं आहे. नाउ वी कॅन कॉल द रिमूव्ह अल्गोरिदम. सो त्याला मी पास करणार ऍरे एम आणि के. जस्ट झालं, गेट ch आणि मेन कम्प्लीट. आता मेन कम्प्लीट झालं की आपल्याला ह्याची डेफिनेशन लिहायची आहे. सो डेफिनेशन साठी वी नीड अल्गोरिदम. सो अल्गोरिदम आता साईडला ठेवा, किंवा तुमचं लर्न झालेलं असेल तर वेल अँड गुड. ओके, नसेल झाले तुम्हाला सांगितलेलं आहे मी. लिंक लिस्ट स्टॅक क्यू सुरू होण्याच्या आधी ऍरेचे अल्गोरिदम परफेक्ट करा. इतके परफेक्ट करा की झोपेतून उठून सांगितलं तुम्हाला की हा अल्गोरिदम सांगा तरी पण तुम्हाला तो आला पाहिजे. नाउ इथे आता आपल्याला जे एक लागेल आणि आयटम एक लागेल. ओके, अकॉर्डिंग टू द अल्गोरिदम, बिकॉज आयटम आपण पास नाही करत आहे. सो आपण जो डिलीट केलेला आयटम आहे तो आपण सेव्ह करण्यासाठी यूज करतो. हे मी तुम्हाला अल्गोरिदम एक्सप्लेन करताना सांगितलेलं आहे. नाउ लेट स्टार्ट विथ द अल्गोरिदम. फर्स्ट स्टेप, आयटम इज इक्वल टू ए ऑफ के. देन फॉर लूप जे इज इक्वल टू के पासून सुरू करायचं. जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू n-1 पर्यंत आणि जे प्लस प्लस. ओके, आणि हियर ए ऑफ जे इज इक्वल टू a of j plus 1. हे झालं फॉर लूप. एक इलेमेंट डिलीट झालाय म्हणून n मायनस होणार. आता आपण जस्ट डिलीटेड इलेमेंट जो आहे तो प्रिंट करू. डिलीटेड आयटम इक्वल टू %d. कशामध्ये आहे तो, या व्हेरिएबल मध्ये आहे. कोणता आयटम डिलीट केलेला आहे. आणि आफ्टर डिलीशन आता ऍरे काय करू, प्रिंट करू. हियर आफ्टर डिलीशन बघा, सेम जे आपण डिलीटचा अल्गोरिदम सुरू करतो मेन मध्ये, सो तिथपासूनचा जो कोड आहे तो सगळा फंक्शन डेफिनेशन मध्ये टाकायचा जस्ट. ओके, आणि ते फंक्शन कंप्लीट. हे झालं तुमचं डिलीट अल्गोरिदम युजिंग फंक्शन. ठीक आहे, नाउ लेट स्टार्ट विथ द प्रोग्राम. नाउ सो याला एकदा सेव्ह ॲज करते.
delete function dot c. ओके, नाव हिअर बघा, आता जर मी इथे डिलीट नेम दिलं तर व्हाईट मध्ये येतं बघा. ठीक आहे, व्हाईट म्हणजेच काय, तो कीवर्ड आहे. सो एकतर असं लिहा, पण स्पेलिंग मग ते प्रॉपर नाही वाटत, सो आपण त्याला रिमूव्ह करू. ओके, आणि 1 पॅरामीटर लेस. सो इथे आपण आयटम टाकत नाही, सो तो घ्यायची गरज नाही. हे तर लागणारच आहे आपल्याला. आता इथे बिफोर डिलीशन. ओके, नाव हिअर एंटर position to delete element. Okay, now remove. ओके, हे झालं आपलं मेन. रिमूव्ह हिअर, नो नीड हिअर आयटम. आयटम आपण स्कॅन करत नाही, सो तो फक्त आता आपण इथे. आता लेट स्टार्ट विथ द स्टेप्स. सो काय आहे, फर्स्ट स्टेप काय आहे की जो डिलीटेड आयटम आहे तो एका व्हेरिएबल मध्ये आपण सेव्ह करतो. देन फॉर लूप टाकतो, जे इज इक्वल टू के, जे इज लेस दॅन और इक्वल टू n-1 जे प्लस प्लस. ओके, आणि काय करतो, ए ऑफ जे मध्ये टाकतो ए ऑफ जे प्लस 1 ची व्हॅल्यू. ओके, देन 1 एलिमेंट डिलीट झालेला आहे, सो आपण एन करतो मायनस मायनस. Now after deletion, झालेला आहे बघा. Now let's run the program. काय एरर आली, टाइप मिसमॅच इन redeclaration of the right time. Extra parameter. तीनच पॅरामीटर पास केलेत ना, 1 array, सेकंड इंटिजर, इंटिजर. ओके, इथे पण एक array, इंटिजर आणि इंटिजर. राईट आहे. And what is the error? Type mismatch. How? How it is giving error? आपण एक वेगळं फंक्शन नेम देऊन बघू. dl राईटच आहे, काय एरर येते. ॲरे पास केला, सेकंड आर्ग्युमेंट इंटिजर, थर्ड पण इंटिजर. ओके, राईट आहे.
ओके, फंक्शन नेमलाच काहीतरी प्रॉब्लेम होता. ठीक आहे. नाव आता आपण इथं डिलीटेड आयटम जो आहे तो एकदा प्रिंट करू. प्रिंट एफ डिलीटेड आयटम इक्वल टू %d, आयटम. ओके, जस्ट झालाय प्रोग्राम. कंपाईल, रन. एंटर इन सपोज 5, 50, 40, 30, 20, 10. ओके, कोणतेही एलिमेंट्स टाकू शकता. सेकंड पोझिशनचा डिलीट करायचा आहे. सो 40 डिलीट झालेला आहे. सो राहिलं काय 50, 30, 20, 10 आणि जो आयटम डिलीट आहे तो 40 आपण प्रिंट केलेला आहे. ओके, नाउ नेक्स्ट आता अजून एक घेते फक्त सेपरेट. बाकीचे जे आहेत लिनियर सर्च, बायनरी सर्च ते तुम्ही करा. ओके, आता बबल सॉर्टचा एक घेते युजिंग फंक्शन. ओके, बबल सॉर्ट युजिंग फंक्शन. सो आता बबल सॉर्टला आपण फक्त n घेतो साइज आणि ॲरे घेतो, अनसॉर्टेड ॲरे. ओके, बाकी आयटम के पोझिशन वगैरे काही घेत नाही. ओके, सो सपोज आता मी लिहिलं फंक्शनचं नेम बबल, त्याला फक्त आपण काय पास करतो. सो ऑल सॉर्टिंगला तुमचे एवढे दोनच आर्ग्युमेंट्स येणार आहे. सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, त्याला सुद्धा काय येणार आहे, एवढे दोनच आर्ग्युमेंट्स येणार आहेत, ॲरे आणि एन. कोणताही एक्स्ट्रा पॅरामीटरची गरज नाही. सर्च साठी आपल्याला ॲरे, एन आणि अजून एक इंट लागेल. कशासाठी, जो आयटम तुम्ही सर्च करताय तो पण स्कॅन करता. ओके, सो व्यवस्थित पहिल्यांदा कोणता अल्गोरिदम तुम्हाला युजिंग फंक्शन सांगितले ते बघायचं. त्याच्यासाठी युजर कडून आपण स्कॅनएफ काय काय घेतो, दॅट विल बी युअर आर्ग्युमेंट्स, एवढं येणार आहे. ओके, नाउ मेन. सो मेन मध्ये ऑब्विसली आता आपल्याला ॲरे स्कॅन करावा लागेल, एन आणि आय आपल्याला लागेल, बस एवढंच. ओके, नाउ एंटर एन scanf %d %n. okay, enter elements in array. For I is equal to 1, I is less than or equal to n. so array पण आता आपला स्कॅन करून झालेला आहे. सो दोन आर्ग्युमेंट %, हा आणि हे दोन्ही आर्ग्युमेंट आपले n आणि ॲरे स्कॅन करून झालेला आहे. सो बिफोर कॉलिंग बबल सॉर्ट पहिल्यांदा ॲरे बिफोर सॉर्टिंग प्रिंट करा. फॉर I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus, एवढे दोनच आपण व्हॅल्यू स्कॅन करतो, फक्त n आणि ॲरे. फक्त बिफोर सॉर्टिंग एकदा प्रिंट करा. झालं. आता बबल सॉर्ट कॉल करा. सो बबल नाव दिले मी फंक्शनला, त्याला ॲरे आणि एन पास केला, गेट ch अँड मेन कंप्लीट. ओके, झालं, आलं लक्षात. नाऊ आता आपण बबलची डेफिनेशन, बबल सॉर्टची. सो अल्गोरिदम पुढे ठेवा. आता मी डेफिनेशन लिहितेय. अल्गोरिदम वरून कोड कसा लिहायचा आहे दॅट आय ऑलरेडी एक्सप्लेन टू यू. ओके, आता आय एम गोइंग टू राईट द डेफिनेशन. सो ॲरे आणि एन दोनच आर्ग्युमेंट्स आहेत, त्याची व्हॅल्यू ऑलरेडी घेऊन झालेली आहे. नाऊ आता आपल्याला अल्गोरिदम साठी जे जे व्हेरिएबल्स लागतात ते डिक्लेअर करा. के लागतो आणि एक पीटीआर लागतो आणि टेम्प लागतो एक स्वॅप करण्यासाठी. ठीक आहे, नाऊ हे करून झालं. नाऊ फॉर आता अल्गोरिदम स्टार्ट करते. के इज इक्वल टू 1 ते के इज लेस दॅन और इक्वल टू काय n-1. त्याच्यामध्ये नंतर पीटीआर इज इक्वल टू 1 करतो लूप मध्येच. तर लूप मध्ये अजून एक लूप व्हाईल पीटीआर इज लेस दॅन और इक्वल टू n-k करतो आणि ह्याच्यामध्ये चेक करतो इफ a of ptr is greater than a of ptr plus 1. जर असेल तर we are going to swap. So temp is equal to a of ptr. a of ptr is equal to, आता व्यवस्थित अल्गोरिदम साइडला ठेवा, ऍज इट इज राईट डाऊन करते मी.
ए ऑफ पीटीआर इज इक्वल टू ए ऑफ पीटीआर प्लस 1. स्वॅप करण्यासाठी ए ऑफ पीटीआर प्लस 1 इज इक्वल टू टेम्प. सो हे आपलं स्वॅपिंग झालेलं आहे. देन आपण पीटीआर करतो 1 नी इन्क्रीमेंट. ओके, व्हाईल लूप कम्प्लीट, आउटर लूप कम्प्लीट, इथपर्यंत कम्प्लीट झाले. नाउ हे लूप झाल्यानंतर आपला ॲरे सॉर्ट झालेला असेल. सो आफ्टर सॉर्टिंग नाउ वी आर गोइंग टू प्रिंट द ॲरे. For I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus, and here printf %d a of I. झालाय ॲरे प्रिंट आणि आता फंक्शन कम्प्लीट. ठीक आहे. सो जे जे इनपुट लागतं ते आपण आर्ग्युमेंट देणार आणि बाकीचे जे अजून व्हेरिएबल असतील ते आपण त्या फंक्शन मध्ये काय करणार, डिक्लेअर करणार. ओके, सो हा रन करून दाखवते. त्याच्यानंतर लगेच मी मेनू ड्रिव्हन प्रोग्राम घेणार आहे जो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यात मध्ये चेंजेस करते आता. सेव्ह ॲज करू याला आपण बबल फंक्शन डॉट सी. ओके, त्याला फक्त ॲरे आणि एन. सो के वगैरे स्कॅन करायची गरज नाही. ॲरे स्कॅन झाल्यानंतर बिफोर सॉर्टिंग डिस्प्ले करू आपण इथे. ओके, त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कॉल करायचं आहे बबल फंक्शन, नॉट डिलीट फंक्शन. बबल त्याला पास करणार ॲरे आणि एन. ओके, झालं. नाव इथे आहे बबल फंक्शन. ॲरे तर लागतोच आहे, तर के आपल्याला लागत नाही. सगळ्या सॉर्टला फक्त एवढे दोनच आर्ग्युमेंट्स येणार. आता इथे आपल्याला डिक्लेअर करायचं आहे के, पीटीआर आणि टेम्प. ओके, आणि आपण ॲरे पण डिस्प्ले करतो. सो आय ऑल्सो. Sorting. Okay, now here let's start with the algorithm. For loop k is equal to 1, k is less than or equal to n minus 1, k plus plus. बघा, then आपण इथे सेट करतो ptr is equal to 1, then while loop परत ptr is less than or equal to n minus k. बघा, त्याच्यानंतर आपण इथे स्वॅप करतो, if चेक करतो, if a of ptr is greater than a of ptr plus 1. जर असेल तर आपण स्वॅप करतो temp is equal to a of ptr. a of ptr is equal to a of ptr plus 1 and a of ptr plus 1 is equal to temp. ओके, आणि त्याच्यानंतर आपण ptr 1 नी मायनस करतो. ओके, पीटीआर काय करतो, सॉरी 1 नी इन्क्रीमेंट करतो, प्लस प्लस करतो. इफ कंप्लीट, व्हाईल कंप्लीट, फॉर लूप कंप्लीट. ह्याच्यानंतर आपला जो ॲरे आहे तो सॉर्ट होईल. नाव आता आफ्टर सॉर्टिंग आपण ऑलरेडी प्रिंट केलेला आहे. नाव जस्ट सेव्ह द प्रोग्राम, कंपाईल अँड रन. सो एंटर इलेमेंट, सपोज 7, कोणतेही इलेमेंट टाका. आता मी डिसेंडिंग ऑर्डरने टाकते. आता कोणतेही तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सो बिफोर सॉर्टिंग आणि आफ्टर सॉर्टिंग युजिंग फंक्शन. ओके, नाउ आता मोस्ट इम्पॉर्टंट जो प्रोग्राम आहे, आता मी तुम्हाला सेपरेट शिकवले. सो लिनियर सर्च, बायनरी सर्च, सिलेक्शन आणि इन्सर्शन सॉर्ट ह्यांचे सगळ्यांचे सेपरेट करा, मर्जिंग सेपरेट करा. आता आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे मेनू ड्रिव्हन. त्याच्यामध्ये बघा आता आपण कोणते तर व्यवस्थित लक्ष द्या. मी डायरेक्ट टाईप करणार आहे. आता तुम्हाला मी फंक्शन मध्ये कसा कोड टाकायचा आहे तो शिकवलेला आहे. ठीक आहे. नाव बघा आता काय करायचं आहे. राईट अ मेनू ड्रिव्हन प्रोग्राम टू इन्सर्ट, डिलीट, सर्च. आता लिनियर सर्च यूज करा. इथे बायनरी सर्चला आपल्याला सॉर्टेड ॲरे लागतो ना. सो बायनरी सर्च याच्यामध्ये इन्क्लूड करायचा नाही. लिनियर सर्च अँड
बबल सॉर्ट ऑपरेशन्स ऑन ॲरे. बघा एकाच प्रोग्राम मध्ये आता आपण बायनरी सर्च का नाही घेतला, बिकॉज लिनियर सर्चला, इन्सर्टला, डिलीटला, बबल सॉर्टला ॲरे सॉर्टेड नाही लागत, पण बायनरी सर्चला सॉर्टेड लागतो. सो तो ह्याच्यामध्ये येणार नाही. आणि बबल सॉर्ट एकच का घेतला, त्याच्यासोबत तुम्ही एक तर बबल सॉर्टच्या ऐवजी सिलेक्शन सॉर्ट घ्या, इन्सर्शन सॉर्ट घ्या, कोणताही घ्या, ठीक आहे. बट एकच का घेतलं, बिकॉज मी एक चॉईस टाकली बबल सॉर्ट, तर ॲरे ऑलरेडी सॉर्ट झालाय ना. मग परत मी इन्सर्शन सॉर्ट टाकलं, सिलेक्शन सॉर्ट टाकलं तरी ॲरे ऑलरेडी सॉर्टेडच आहे. सो कोणता पण एक सॉर्ट घ्यायचं, कोणतं पण एक सर्च घ्यायचं. ओके. आणि इन्सर्ट डिलीट तर घ्यावंच लागेल. आणि डिस्प्ले साठी पण, सो डिस्प्ले साठी काय आपलं ट्रॅव्हर्स. सो इथे ट्रॅव्हर्स लिहिते, ट्रॅव्हर्स. सो एवढे ऑपरेशन्स आपल्याला करायचे, म्हणजे टोटल किती, ट्रॅव्हर्स, इन्सर्ट, डिलीट, लिनियर, बबल सॉर्ट. सो टोटल 5 ऑपरेशन्स आपल्याला करायचे आहेत. ओके. सो चॉईसेस साठी आपण यूज करणार आहे केस 1, केस 2 म्हणजे स्विच. आणि ते चॉईसेस जोपर्यंत युजर रिमूव्ह करत नाही, म्हणजेच काय, जोपर्यंत युजर एक्झिट करत नाही, म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघा. आपण युजरला असे चॉईसेस देणार, इन्सर्ट इलेमेंट इनटू ॲरे, एकाच प्रोग्राम मध्ये ऑल ऑपरेशन्स. सेकंड चॉईस देणार डिलीट इलेमेंट फ्रॉम ॲरे. थर्ड देणार सर्चिंग किंवा लिनियर सर्च. ओके. फोर्थ देणार ट्रॅव्हर्स किंवा डिस्प्ले, कोणतं पण एक मिनिंग, त्याचं मिनिंग एकच. आणि 5 सॉर्ट म्हणजे बबल सॉर्ट. ओके. आणि 6 चॉईस देणार एक्झिट. सो जोपर्यंत युजर 6 प्रेस करत नाही तोपर्यंत हे जे आहे ते कंटिन्यू होणार. जेव्हा युजरने केस 1 केली तर इन्सर्ट होणार इलेमेंट, 2 केली तर डिलीट होणार, 4 केली तर डिस्प्ले होणार, 5 केली तर सॉर्ट होणार. जोपर्यंत युजर 6 प्रेस करत नाही तोपर्यंत हे मेनू काय होणार, रिपीट होत जाणार. जसं आपण हॉटेलमध्ये गेलो कस्टमर, ऍज अ कस्टमर, तर आपल्याला पहिले मेनू कार्ड देणार. सो दिस इज युअर मेनू कार्ड. ओके. सो आपण पहिले स्टार्टर मागवतो, मग लगेचच जातो का, स्टार्टर आल्यानंतर खाऊन आपण बाहेर नाही येत, आपण काय करतो, परत मेनू कार्ड घेतो. सो परत मेनू डिस्प्ले करायचा. ओके. सो परत मेनू कार्ड घेतो आपण, मग परत आपण मेन कोर्स मागवतो, मग परत आपल्याला त्याच्यानंतर काय मागवायचं असेल ते मागवतो. जेव्हा आपण बिल म्हणतो तेव्हाच आपल्याला बिल येतं, मगच आपण हॉटेलमधून एक्झिट होतो. सेम तसं जेव्हा आपण एक्झिट प्रेस करू तेव्हाच प्रोग्राम एक्झिट होईल, तोपर्यंत हे मेनू काय होतील, युजरला डिस्प्ले होत राहतील. सो हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, पुढचे स्टॅकचे, क्यूचे प्रोग्राम मी तुम्हाला सेपरेट घेईल, मग तुम्ही ते कंबाईन करायचे आहेत. ओके. सो पहिल्यांदा, आणि हे सगळं युजिंग फंक्शनच करायचं आहे. एकदम इझी आहे बघा, काहीच अवघड नाहीये. फक्त तुमचे म्हणून मी आधी सेपरेट अल्गोरिदम्स घेतलेत, म्हणजे तुम्हाला सेपरेट आले प्रोग्राम करायला, तर ते तुम्ही इझिली कंबाईन करू शकता. सो पहिले इन्सर्ट. सो जस्ट तुम्हाला मी जसं सांगितलं, इन्सर्टला काय काय लागतं ते सगळं टाकून घ्यायचे आहेत इनपुट्स. ओके. त्याच्यानंतर डिलीट साठी आपल्याला 3च आर्ग्युमेंट्स लागतात. ओके. नाउ लिनियर सर्च, तर तिथं फक्त सर्च लिहिते, त्याच्यासाठी आता आपल्याला 3 आर्ग्युमेंट्स लागतात, ॲरे आणि कोणता एन आणि कोणता आयटम सर्च करायचा आहे तो डिस्प्ले किंवा ट्रॅव्हर्सचं मिनिंग एकच. सो त्याच्यासाठी डिस्प्लेसाठी फक्त आपल्याला ॲरे आणि एनच लागतो. त्याच्यानंतर व्हॉइड. आता कोणतं राहिलं, बबल. सो सॉर्ट साठी सुद्धा आपल्याला ॲरे. ओके. सो टोटल आपल्याला 1 2 3 4 5 ऑपरेशन्स करायचे, 1 झालेले आहेत. ओके. नाउ आता ॲरे आपल्याला सगळीकडेच लागतोय, ऑल दी फंक्शन मध्ये. सो ॲरे ग्लोबली डिक्लेअर करून घ्या, ॲरे आणि एन. बघा आपल्याला ऑल दी फंक्शन्स मध्ये लागतोय ना, मग अशी एकच होतं, सो गरज नव्हती. बट आता ॲरे बघा, आता आयटम के हा फक्त आपल्याला इन्सर्ट मध्येच लागतोय, के डिलीट मध्ये, इथे आयटम सर्च मध्ये. सो आपल्याला जे ऑल दी फंक्शन्स मध्ये काय काय लागतंय, ॲरे आणि एन, तर ते आपण डिक्लेअर करून घेतलं आधीच. ओके. नाउ आता व्हॉइड मेन. सो मेन मध्ये आता आपल्याला सगळे फंक्शन 1 बाय 1 कॉल करायचे आहेत. सो आता ॲरे इथे डिक्लेअर करायची गरज नाही, आय लागेल. चॉईस साठी सपोज CH घेतला, त्याच्यानंतर आयटम के. अजून काय लागलं तर आपण एंटर करू.
नाउ पहिले डू लूप टाकायचं बिकॉज आपल्याला चॉईसेस रिपीट करायचे आहेत जोपर्यंत युजर चॉईस काय टाकत नाही एक्झिट. सो एक्झिट साठी आहे आपली 6 चॉईस. ओके. सो जोपर्यंत युजर चॉईसची व्हॅल्यू 6 देत नाही तोपर्यंत आपल्याला रिपीट करायचं आहे. सो आधी आता आपण मेनू टाकून घेऊ. सो इन्सर्ट इलेमेंट फर्स्ट मेनू /n सेकंड मेनू डिलीट इलेमेंट थर्ड मेनू डिस्प्ले करू आपण. ओके. फोर्थ मेनू सर्च फिफ्थ मेनू बबल सॉर्ट सिक्स्थ मेनू एक्झिट. ओके. नाउ हे मेनू डिस्प्ले होणार. नाउ युजर कडून एक चॉईस घेणार एंटर युअर चॉईस स्कॅन करणार ती चॉईस. सोपं आहे बघा. त्याच्यासाठी आता तुम्हाला स्विच डू व्हाईल कसं होतं ते यायला पाहिजे. ओके. सो त्याच्यासाठी रिवाइज करा सी चे लेक्चर्स. सो चॉईस टाकल्यानंतर ती आपण पास करतो स्विचला. सी मध्ये पण मी हे असे प्रोग्राम्स घेतलेले आहेत बघा. नाउ केस 1. सो केस 1 आहे इन्सर्ट साठी. ओके. सो आता आपल्याला पहिल्यांदा ॲरे पण घ्यावा लागेल जो की ॲरे ऑल द एलिमेंट्सला असणार आहे. सो इथे आपण बिफोर चॉईसेसच्या आधी ॲरेची साईज घेऊयात. एंटर n ampersand a of ampersand n. now printf enter elements in array for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus. scanf %d a of I. ओके. ॲरे घेऊन झालाय. आता जर केस 1 असेल म्हणजे इन्सर्ट इलेमेंट. सो त्यातला आपल्याला इन्सर्ट इलेमेंट कॉल करायच्या आधी आपल्याला n स्कॅन करायचं ॲरे स्कॅन करायचं ते ऑलरेडी केलेले आहेत. नाउ केस 1 मध्ये आता काय स्कॅन करणार एंटर आयटम अँड पोझिशन टू इन्सर्ट. बघा ॲरे आपण सगळ्याच अल्गोरिदम सगळ्याच फंक्शनला लागतोय म्हणजे काय इन्सर्ट डिलीट डिस्प्ले सर्च बबल सॉर्ट सगळ्यांनाच लागतोय म्हणून तो आधीच घेतला. त्याच्यानंतर त्या केस मध्ये जे जे रिक्वायर्ड आहे जसं इन्सर्ट इलेमेंटला ॲरे आणि n सोबत ॲरे आणि n सोबत काय काय रिक्वायर्ड आहे अजून आयटम आणि पोझिशन. मग ती वरती का नाही घेतली बिकॉज दॅट इज ओनली रिलेटेड टू द इन्सर्ट आणि इन्सर्ट साठी आपण केस 1 केलेले आहे. ओके. सो scanf %d ampersand item and ampersand k. नाउ सगळे झालेले आहे. नाउ कॉल द इन्सर्ट फंक्शन array n item k. and then break. आता केस 2 आहे कशासाठी डिलीट साठी. सो डिलीट साठी आपण परत k करतो. सो एंटर पोझिशन टू डिलीट. ओके. स्पेलिंग व्यवस्थित करा तुम्ही. %d, k. फक्त k टाकतो जेवढं रिक्वायर्ड आहे. ॲरे आणि n तर आपण वरतीच घेतला. आता केस 2 डिलीट साठी सो फक्त k जो राहिलेला आहे स्पेशल डिलीट साठीचा तो करून घेतला. नाउ डिलीट फंक्शन कॉल केलं त्याला ॲरे n आणि k. ओके. आणि ब्रेक. नाउ केस 3 काय आहे डिस्प्ले. सो डिस्प्लेला काही लागत नाही जस्ट डिस्प्ले फंक्शन कॉल करायचं फक्त ॲरे आणि n. ओके. केस 4 काय दिली बघा आपण सर्च दिलेली. ओके. सो सर्च साठी आता आपल्याला जो आयटम सर्च करायचा आहे तो पण टाकावा लागेल. सो /n एंटर आयटम टू सर्च. ओके. नाउ आता आपण इथे टाकणार सर्च फंक्शन कॉल करू
ॲरे एन आणि आयटम जो सर्च करायचा आहे तो. आणि लास्ट केस दॅट इज केस 5th printf सॉरी बबल सॉर्टला फक्त ॲरे आणि एन जो की आपण ऑलरेडी घेतलेला आहे. सो डायरेक्टली कॉल करा आणि ब्रेक. ओके, सो केस 6 लिहायची गरज नाही. जेव्हा युजरनी ch ची व्हॅल्यू 6 टाकली, स्कॅन केली इथे, तेव्हा ऑटोमॅटिकली कोणतीच केस मॅच होणार नाही आणि व्हाईल लूप पण काय होईल, एक्झिट होईल. ओके, सो हे झाले आपले मेनू ड्रिव्हनचं मेन लॉजिक. आता ह्याच्या खाली सगळ्या फंक्शनची डेफिनेशन लिहायची आहे बघा. इन्सर्ट मगाशीच लिहिलेलं आहे ते परत रिपीट करावं लागेल आता मला. .c मध्ये कॉपी पेस्ट करायला अवघड जातं दुसऱ्या प्रोग्राम मधून ह्या प्रोग्राम मध्ये. सो आता आपण टाईप करूयात, काही टाइम लागत नाही बघा, 10 मिनिटात होऊन जाईल. आयटम आणि के. ओके, नाव आता इन्सर्ट साठी आता आपल्याला लागतोय जे पण लागतो बघा इथे. सो जे व्हेरिएबल आहे ते आता आपण इथे डिक्लेअर करून टाकूयात. J. Okay, now J is equal to N while J is greater than or equal to K. So A of J plus 1 is equal to A of J. Okay. Now here J minus minus. त्याच्यानंतर लूप झालं. लूप झाल्यानंतर आता आपण काय करतो, A of K is equal to item आणि N is equal to N किंवा N प्लस प्लस केलं तरी चालतं. आणि डिस्प्ले साठी आपण सेपरेट फंक्शन घेतलेलंच आहे. सो इथे आता आफ्टर डिस्प्ले वगैरे घ्यायची गरज नाहीये. तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. बघा इथे आफ्टर डिस्प्ले इथे लिहिलं तरी चालेल किंवा आपण ऑलरेडी आता फंक्शन घेतलेलंच आहे ना. आफ्टर डिस्प्ले साठीच एक सेपरेट केस घेतलेली आहे. सो इन्सर्टची केस दाबली बरोबर इन्सर्ट झाले की नाही त्याच्यासाठी केस 3 दाबा म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. डिलीट साठी पण ॲरे. आय थिंक आपल्याला हे ॲरे पण घ्यायची गरज नाहीये इथे, पण आपण एकदा चेक करू, देन मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पुढे. आयटम बघा मगाचाच कोड आहे A of K. नो फॉर J is equal to K, J is less than or equal to N minus 1, J plus plus. A of J मध्ये टाकतो आपण A of J plus 1 ची व्हॅल्यू. ओके, आणि हियर N मायनस मायनस करणार बिकॉज 1 एलिमेंट डिलीट झालाय आणि डिलीटेड एलिमेंट प्रिंट करू. डिलीटेड आयटम इज इक्वल टू %d आयटम. झालंय डिलीट फंक्शन पण. एकदा चेक करते अल्गोरिदम. ओके, आता आफ्टर डिलिशन पण प्रिंट करायची गरज नाही बिकॉज आपल्याकडे सेपरेट डिस्प्ले साठीचा केस आहे. सो डायरेक्टली केस 3 दाबायची. कसं रन करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर डिस्प्ले फंक्शन लिहूयात. आता आपण डिस्प्ले फंक्शनला पाठवायचं आहे ॲरे आणि एन. ओके, आता आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी ऑब्विसली आय लागेल. एलिमेंट्स इन ॲरे फॉर I is equal to ट्रॅव्हर्स ची डेफिनेशन बघा. ट्रॅव्हर्सचं अल्गोरिदम. A of I झालं. नाव आता सर्च लिनियर सर्चचं समोर आणा. आता हे अल्गोरिदम्स घ्या. तुम्हाला सेपरेट मी करायलाच लावलेलं आहे. सो आता मी इथं कंबाईन मध्ये करतेय. आयटम टू इन्सर्ट. सो सर्च. सो लिनियर सर्च आपल्याला करायचं आहे. सो लिनियर सर्च साठी आता आपल्याला अजून एक्स्ट्रा व्हेरिएबल्स लागतात.
LOC. ठीक आहे, अजून लागले तर आपण एंटर करू. पहिल्यांदा आपण करतो A of n plus 1 मध्ये टाकतो इक्वल टू आयटम. ओके, त्याच्यानंतर LOC मध्ये 1, त्याच्यानंतर while A of LOC is not equal to item, LOC प्लस प्लस. ओके, त्याच्यानंतर आपण लिहितो अल्गोरिदम समोर आणा. इफ LOC इज डबल इक्वल टू n प्लस 1 आलं, देन आपण डिस्प्ले करतो %d not found, that is item, else आपण डिस्प्ले करतो printf %d found at %d location. सो फर्स्ट आयटम साठी आणि दुसरा LOC साठी. झाले सर्च अल्गोरिदम. नाउ बबल सॉर्ट अल्गोरिदम. सो बबल्सचा आपण जस्ट राईट डाऊन केलेला आहे, तेच फंक्शन इथे लिहायचं आहे. void बबल. सो त्याला फक्त ॲरे आणि n. ठीक आहे, काही चेंजेस असेल तर आपण पहिले प्रोग्राम रन करून बघू आणि मग करू. k ptr. ओके, नाउ फॉर k इज इक्वल टू 1. जोपर्यंत आपण प्रोग्राम रन करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही एरर असतील तर त्या कळत नाही की आपल्याला प्रॉपर आउटपुट कसं पाहिजे. नाउ हियर वी आर गोइंग टू सेट ptr इज इक्वल टू 1. देन व्हाईल सेम जसं मगाशी केलं ते अल्गोरिदम समोर घ्या जेव्हा मी टाइप करते अल्गोरिदम. सो हियर इफ a of ptr is greater than a of ptr plus 1, then swap temp is equal to a of ptr. a of ptr is equal to a of ptr plus 1. a of ptr plus 1 is equal to temp. then आपण करतो ptr 1 नी इन्क्रीमेंट करतो. इफ कंप्लीट, व्हाईल कंप्लीट, फॉर कंप्लीट आणि बबलचं कंप्लीट. ठीक आहे, हे झाले आपले ऑल दी अल्गोरिदम्स. आता इथे आपल्याला टेम्प डिक्लेअर करावं लागेल. नाउ लेट्स फर्स्ट रन द प्रोग्राम. काय एरर आहे का ते बघू. मेनू array.c. तर प्रॉपर आउटपुट येते का बघू. पहिल्यांदा 5 एलिमेंट्स टाकले array मध्ये. 5 एलिमेंट्स टाकूयात. ओके, नाउ इन्सर्ट एलिमेंट. सो इन्सर्टच्या आधी डिस्प्ले कॉल करू. array मध्ये एलिमेंट्स टाकले, प्रॉपर गेलेत का 3 चॉईस. एंटर युअर चॉईस 3 फॉर डिस्प्ले. प्रॉपर डिस्प्ले झाले. नाउ इन्सर्ट एलिमेंट. नाउ बघा मला आता आयटम टाकायचा आहे 60 आणि टाकायचा आहे सेकंड पोझिशनला. ओके, आता बरोबर झालंय की नाही त्याच्यासाठी मी थर्ड डिस्प्ले. सो नाही झालेलं. ओके, म्हणजे 60 डिस्प्ले नाही झाला. का नाही झाला ते सांगते. तर 6 प्रेस केलं, एक्झिट झालं. आता काय केलं आपण, जो ॲरे आहे ना तो आपण इथे ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे. ओके, इथे ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे. सो इथे जी व्हॅल्यू आहे ना आपण जी घेतलेली ती सगळ्या फंक्शनला जाते. ओके, पण आपण काय केले इथे फंक्शनला पास पण केलेलं आहे. सो पास केल्यानंतर इथे जेव्हा आपण परत डिक्लेअर करतोय ॲरे तेव्हा हा ॲरे फक्त लोकलीच होतोय, तो ग्लोबली होत नाही. सो आपण काय करू, ॲरे जर ग्लोबली घेतलाय ना सो ॲरे आपण इथे पास नको करूयात. काय काय ग्लोबली डिक्लेअर केले आपण, ॲरे आणि एन. सो ॲरे आणि एन जे लागतंय ना ते आर्ग्युमेंट्स आपण जेव्हा मेनू ड्रिव्हन करतो तेव्हा काढून टाकू. सिंपल करतो सेपरेट फंक्शननी प्रोग्राम तेव्हा घेऊ. मग ठेवायचे कोणते अल्गोरिदम्स, आर्ग्युमेंट्स कोणते ठेवायचे जे की युनिक आहेत. म्हणजे इन्सर्ट साठी आपल्याला आयटम आणि के लागतोय स्पेशली, डिलीट साठी ओनली के लागतोय, सर्च साठी आयटम लागतोय. आणि जे आपण ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे काय एन आणि ॲरे तर तो घ्यायची गरज नाही. सो इथे डिस्प्लेला काहीच कॉल नाही, इथे डिस्प्लेला काहीच पास नाही करायचं. का, कारण की ॲरे आणि एन आपण ग्लोबली डिक्लेअर केलाय. ग्लोबली का केला, बिकॉज इच टाइम तो डिक्लेअर करण्यापेक्षा
ऑल दी फंक्शनला आपल्याला इन्सर्ट, डिलीट, सर्च, डिस्प्ले, बबल, अरे आणि एन लागतोच आहे म्हणून तो ग्लोबली केला. सो त्याचे आर्ग्युमेंट्स काढून टाकायचे आणि बाकीचे जे आर्ग्युमेंट्स आहेत ते ऍज इट इज ठेवायचे. ओके, सो इथले काढून टाकलेत म्हणजे आपल्याला कॉल करताना पण आता इथे अरे आणि एन पास करायची गरज नाही, फक्त आयटम आणि के. म्हणजे जे चेंजेस आहेत त्याच्यानंतर डिस्प्लेला फक्त अरे आणि एनच असतो, सो ते आपण काढून टाकलेलं आहे. सर्चला अरे आणि एन काढून टाका, आयटम ठेवा. बबलला अरे आणि एन फक्त जो ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे ते काढून टाकायचं. सो इथे पण आता आपल्याला ग्लोबली डिक्लेअर केलाय, सो तो ऑटोमॅटिकली इथे ऍक्सेस होणार आहे. सो ते पॅरामीटर पास करायची गरज नाही. हा एरर येईल मला माहित होतं, सो मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले आपण प्रोग्राम रन करू, देन मी तुम्हाला सांगते. सो जे व्हेरिएबल्स तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करता ते पास करायची गरज नाही. ओके, झालंय. नाउ लेट्स रन, सेव्ह द प्रोग्राम, रन द प्रोग्राम. नाउ आता चेक करू. सपोज मी 5 एलिमेंट्स टाकले, 60, 20, 10, 50, 30. ओके, नाउ आता मगाशी डिस्प्ले तर होत होतं, सॉरी आता चुकून चॉईस 2 झाली. सो एंटर पोझिशन टू डिलीट. सो डिलीट टाकते 2. ओके, आता डिलीटेड आयटम 20 बरोबर झालाय बघ. आता डिलीट झाल्यानंतर प्रॉपर डिस्प्ले होतंय का? 3 प्रेस करते बघा, 20 डिलीट झालेला आहे. सो मगाशी इन्सर्ट केल्यानंतर चेंजेस होत नव्हते, पण म्हणजे डिलीट केल्यावर पण ते नसते झाले. सो आता झाले. आता बघा मी इन्सर्ट करते. आता आपला अरे काय 60, 10, 50, 30. आता मी 1 टाकली चॉईस, एंटर युअर चॉईस 1. आता मला 20 टाकायचं आहे परत सेकंड पोझिशनला. ओके, आता बरोबर प्रिंट झालाय का? इन्सर्ट थर्ड दाबते बघा, बरोबर आता इन्सर्ट झालेला आहे. थर्ड चॉईस डिस्प्लेची दाबले की 60, 20, 10, 50, 30. मगाशी इन्सर्टनी जे चेंजेस केले ते डिस्प्ले मध्ये जात नव्हते. ओके, आता बरोबर जातात. आता मी परत 1 दाबते इन्सर्ट. आता सपोज मला 40 टाकायचं आहे फोर्थ पोझिशन. ओके, नाउ झालं. आता इन्सर्टचं कम्प्लीट झालं, पण बरोबर इन्सर्ट झाले की नाही मी डिस्प्ले 3 चॉईस टाकते बघा, 40 फोर्थ पोझिशनला गेलेलं आहे. नाउ डिस्प्ले करून झाली. नाउ सर्च, फोर्थ चॉईस. नाउ एंटर आयटम टू सर्च, सपोज 50. सो 50 फाउंड दॅट. ठीक आहे, ते गार्बेज व्हॅल्यू ते चेक करते मी का नाही आली ते. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉट फाउंड तर आलेला आहे. ठीक आहे, नाउ फोर्थ, परत फोर्थ चॉईस. आता जो नाहीये तो टाकू 100. सो 100 नॉट फाउंड. ओके, नाउ आता काय राहिलं? बबल सॉर्ट. सो 5 टाकू. ओके, सो इथे हँग झालेला आहे. सो लेट्स आपल्याला आता चेक करावं लागेल ते का तसं झालेलं आहे. ठीक आहे, मोठा प्रोग्राम आहे, फर्स्ट टाइम तुम्ही एवढा मोठा प्रोग्राम करणार आहे बघा. थोडस आपलं चुकलेलं असेल मेनू. अरे, सो पहिले आपण ती फाउंडची बघूयात. इन सर्च मध्ये हे बघा, इथे मला % डी लिहायचं राहिले. सो आता प्रॉपर येईल. ठीक आहे, नाउ आता बबल सॉर्टची बघूयात. k इज इक्वल टू 1, k इज लेस दॅन. एकदा अल्गोरिदम चेक करूयात आपण. k is equal to 1, k is less than or equal to n minus 1, ptr 1 ला सेट केला. ptr is less than or equal to n minus k. बरोबर आहे. if data a of ptr is greater than, हे पण बरोबर आहे. मग काय प्रॉब्लेम आहे याला? n minus k. k is equal to 1, k is less than or equal to n minus 1, k plus plus ptr is equal to 1. ठीक आहे, मी बबलचं चेक करते. बाकीचे तुम्ही आता बाकीचे तर आपले प्रॉपर झालेले आहे. हे पण सॉल्व होईल. इथे डी लिहायचं राहिलं होतं, सो गार्बेज व्हॅल्यू आली. आता हे पण प्रॉपर येईल. बबलचं मी चेक करते. ओके, 1 आवर होऊन गेलेला आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, सो तेवढं चेक करते मी. बाकीचे तर आपले रन झालेले आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही चेक करा की कोड मध्ये इथे कुठं अल्गोरिदम मध्ये चेंजेस आहेत का. ठीक आहे,
बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर असं तुम्हाला मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करायचा आहे. सो ह्याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित. मेनू तुमचे पुढे मागे झाले तरी चालतील, फक्त हे ऑल 5 मेनू झाले पाहिजे. मग बबल रिप्लेस करा इन्सर्शन सॉर्टनी, किंवा बबल रिप्लेस करा सिलेक्शन. कोणतं तरी एकच सॉर्ट करायचं, बिकॉज ऑलरेडी एक सॉर्ट दाबलं की सॉर्ट होणार आहे. म्हणजे मी आता केस 6 जर सपोज इन्सर्शन सॉर्ट टाकली, केस 7 सिलेक्शन. आता मी पहिले प्रेस केलं केस 7, इन्सर्शन सॉर्टनी सॉर्ट झालं. परत मी जर बबल सॉर्ट, तर ऑलरेडी सॉर्टेडच आहे ना, सो काही त्याचा युज नाही. सो कोणतं तरी एकच सॉर्ट फक्त ठेवायचं आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट जे आहेत रिमेनिंग ते स्टार्ट करूया.